Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. अगं भाई जावयाला कुठे नमस्कार. आमची कुठे ज्ञानू कुठे आमची झोपली. आता येतील आता येतील आता असं बोलते. मला आली झोप आई मी झोपते. मी कधीच वाट बघतोय. तू फोन केला तर फोन याच्या हातात. काय दाखव दाखव. मी काय करतो सगळे काढून लावून देतो कापड. ओके सो इथे 2 बर्थडे केक्स कापण्यात येणार आहे. एक तर ऑफकोर्स सनीचा आणि दुसरा आहे श्रद्धा मम्मीचा. हॅपी बर्थडे बिलेटेड हॅपी बर्थडे. हा सरप्राईज तुझ्या नवऱ्याकडनं आहे जो त्यांनी आधीच फोडला तुला. कपडे चेंज नाही करून दिले वाटतं. सर दोघांचा केक सेम आहे. आणि सॉरी इथे ते लोक काय विचारत पण नाही की काय लिहू का नको हॅपी बर्थडे लिहू का नको काय करू. सो आम्ही ते हे ग्रॅबवरनं मागवलंय कारण जेवढं पॉसिबल झालं तेवढं झालंय. आता कोणाला कोणता केक कापायचा कापून घ्या. दोन्ही सेमच दिसत आहे. तुम्हाला बालीला ग्रॅब वरून केक मागवायचा असेल एलिझा पिझ्झा त्याचा नंबर आहे 089533212189 याच्यावर कॉल करा. हे नाही ऍक्च्युली बाकीचे सगळे बेकर्सची नावं एवढी डेंजर होती ना की मला समजलंच नाही मागू की नको. हाच एक बरा वाटला मला. अरे तुझा बर्थडे आहे का. मी त्यांना बोलली आहे कटलरी. मी त्यांना बोलली कटलरी पाठवा आहे का बघ कारण आपल्याला रात्री काय नाही मिळणार. अगं मग मी कटलरीसाठी हो बोलली. आहे कटलरी. कटलरी इज देअर ओनली. हे बघ बोलली ना कटलरी बोलली. कटलरी इज देअर ओनली ब्रो. आईला पहिलेच मागवायला पाहिजे होतं. आंबा कापायला झालं असतं. कोणाचं काय तर कोणाचं काय. बर्थडे कोणाचा आहे ओ दादा. सगळं सेटअप रेडी करून दिला. असू दे रे दोघं एकत्र काप. बाबा गिफ्ट ग्रीटिंग कार्ड हॅपी बर्थडे. बाली लँग्वेज मध्ये समजून घ्या. यू आर इन बाली. डे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सनी श्रद्धा मामी. हॅपी बर्थडे टू यू. अरे सगळ्यांनी घ्या. हॅपी बर्थडे अयंगर बेकरी. है ना अयंगर बेकरी सेम. पण ठीक आहे मी घाबरत होती की एक्झॅक्टली केक कसा येईल त्यापेक्षा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. नाही लावायचं हॅपी बर्थडे. या कधी खाल 1,25,000चा केक. 1,50,000 48. हा 48,000चा केक 1,48,000 कधी खाल का. कधी खाल नाही खातोय आता. 1,48,000 गिफ्ट मिळाले ते इंडोनेशियन रुपी मध्ये ना. हो इंडियन रुपी मध्ये नाही. इंडोनेशियाचा विषय इंडोनेशिया. तू नाही नाही नाही. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. मी कधी भरवला. छान आहे सॉफ्ट आहे खूप स्वीट आहे. रचनेला मी मग 65 लाख रुपये दिले. इंडियात गेल्यावर 10% दिले. कसला छान आहे ना. बाकी सोडून दिले 10%. देख जो इधर होगा वो इधर ही होगा. काय रे मामा. तुझा बर्थडे बा. कोणाचा बर्थडे झाला नेक्स्ट वेडनेसडेला पण आहेच बर्थडे.
नेक्स्ट मंथ ना, वेनसडे नेक्स्ट वेनसडे. 5th बर्थडे. रिटर्न गिफ्ट प्रॉट पापड. हे माझ्याकडनं तुला. आणि आपल्याला हे only healthy food. I drink healthy food. मी तिकडून या रूम मधनं घेऊन आली, तुम्हाला देणार होते म्हणजे रिटर्न गिफ्ट काहीतरी देते. चला गुड नाईट. सो फायनली सगळे बॅग्स पॅक झाले आहेत सगळ्यांचे आणि आम्ही आता चेकआउट करत आहोत. सो गोना मिस दिस ब्युटिफुल व्ह्यू, दिस ब्युटिफुल रिसॉर्ट. Good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज the super special day आहे कारण it's my birthday. So really thanking each and everyone ज्यांनी मला विश केलंय, जे विश करायचे बाकी आहेत आणि जे विसरून गेले आहेत. So thanking each and everyone for their good wishes, for the sweet and lovely birthday wishes and really grateful, thankful की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि म्हणजे प्रत्येकजण काही ना काही रोल प्ले करत असतो. सो तुम्हीही आमच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहात कारण यू आर ऑल्सो आवर फॅमिली मेंबर्स, आमचे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहात. सो थँकिंग ईच अँड एव्हरी वन अँड रिअली ग्रेटफुल अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ईच अँड एव्हरी वन अँड टुवर्ड्स लाईफ. मस्त टाईम स्पेंड केला आम्ही बालीमध्ये. आता लास्ट 2 days बोलू शकतात, आजचा आणि उद्याचा आम्ही म्हणजे निघणार आहोत बॅक टू इंडिया. सो खूप अमेझिंग टाईम होता, खूप रिलॅक्स आणि सगळ्यात बेस्ट डेज होते म्हणू शकतात. आणि आजचा बर्थडे बालीमध्ये सेलिब्रेट करणार आहोत, सो अजून स्पेशल आहे. अँड येस, पुढे काय करणार आहोत, कसा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. हॅपी बर्थडे डॉक्टर अंकल. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. आज कोणाचा बर्थडे? आता नाहीचं तर काय झालं तर आता माझं. सो न्याना नाहीसं रेडी झालेत, सगळे रेडी झालेत. ब्रेकफास्टला आता आम्ही चाललो आहोत अँड रचना इज लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज अँड ऑल्सो न्याना अँड नाईसा. गुड मॉर्निंग चोनू. चलो. सो आजचा दिवस अमेझिंग असणार आहे, लास्ट डे इन बाली. बट जेवढं पॉसिबल होईल तेवढं सनीचा बर्थडे आम्ही स्पेशल करणार आहोत. सो आता आम्ही सर्वात आधी पहिले नाश्ता करणार आहोत, त्यानंतर चेकआउट, देन चेक इन टू अवर न्यू हॉटेल अँड त्यानंतर मॉलमध्ये जाणार आहोत आम्ही. वा. आणि संध्याकाळी एकदम छान वाल्या जागेवर जाणार आहोत कारण गोंडू बरोबर. सो आय एम रिअली थँकफुल की रचना माझ्या आयुष्यात आहे अँड रिअली ब्लेस्ड टू हॅव अ अँड म्हणजे सगळेच माझ्या आयुष्यात आहात. दॅट इज इम्पॉर्टंट आणि खूप स्पेशल आहे. आणि हे बघा मला सनीने गिफ्ट केलेलं. अरुणे बघितलं? हा सिल्वर आहे पण त्याला रोज गोल्डची पॉलिश आहे. चलो. सो ऑल सेट टू गो. नाही सर कशाला काढलं? चलो ऑनलाईन. चलो चलो चलो. सो ऑल सेट टू गो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा. बाबा कुठून आला? आमचे लव्ह बर्ड्स. लव्ह बर्ड्स. नाही मला मी तेच बोलत होते, कोरियन वाटते एकदम. आणि फिगर पण एकदम टुवर्ड्स द ब्रेकफास्ट. अमेझिंग ब्रेकफास्ट आहे इथे आणि इथे एक टेम्पल आहे, तिथून ब्लेसिंग्स घेऊन दिवसाची छान सुरुवात करणार आहोत. सुरुवात. सो विथ अ गुड नोट स्टार्टिंग माय डे. छान टेम्पल आहे प्रॉपर्टीमध्ये. ब्रेकफास्ट कसा? एकदम अमेझिंग ब्रेकफास्ट. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. सो लास्ट डे इन बाली. ब्रेकफास्ट एकदम हेवी ब्रेकफास्ट. चलो सो भेटू लवकरच आपण इंडियाला. चलो
एन्जॉय. उद्या भेटू वाट बघतोय. फायनली आम्ही चेकआउट करत आहोत. येस, वी आर चेकिंग आउट फ्रॉम दिस ब्युटिफुल हॉटेल. खूप छान होतं. रमा बीच रिसॉर्ट मस्त होतं. बीच इकडनं हार्डली काहीतरी 1 किलोमीटरवर आहे आणि इथे आसपास जर तुम्ही आलात ना खूप इंडियन रेस्टॉरंटसुद्धा आहेत. छान आहे. अमेझिंग टाईम आम्ही स्पेंड केला. प्लस प्रॉपर्टी खूप मोठी आहे, सो खूप काही गोष्टी करता येतील. बट जस्ट बिकॉज आम्ही बाहेर एक्सप्लोर करत होतो आम्हाला जास्त तिथे आतमध्ये एक्सप्लोर करता नाही आलं. पण हायली रेकमेंडेड. येस, हायली रिकमेंडेड. सो लेट्स गो. आता आम्ही चाललो दुसऱ्या आमच्या लास्ट अँड फायनल हॉटेल चेकिंगला. चलो. माझ्या 3 आहेत आल्या. माझी 3 ब्ल्यू आणि 4 बॅग आहेत तुमच्या. चौघांचे 4 आहेत. 4, 8. अभी छोटी बैग. आम्ही न्यू हॉटेलला चेक इन केलं आहे. झिया हॉटेल बालीकुटा. नाही होणारच नाही ना. आला मॉल आलाय. सो आम्ही पोचलो आहोत मॉलमध्ये. बीच वॉक मॉल. फायनली आफ्टर 5 years परत एकदा आम्ही आलो बीच वॉक. त्यावेळेस आम्हाला हा मॉल खूप आवडलेला. शॉपिंग बऱ्यापैकी केलेली त्यावेळेस. आहे छान आता. खूप सगळे ब्रँड्स आहेत इथे. आपण लवकर आलो ॲक्च्युली. गलत आहे. वाव, हे बघ गोल्डू. हे बघ. हे बघ, काय? काय? आपण घाईघाईत जास्त फिरलोच नव्हतो. मदर केअर त्या साईडला असतं. सारंगी. I will go mad in this. Oh my God. कैसा? काय पोहोचलो होतं कैसा? तिचं इथे ठेव काय? बटरफ्लाई क्यूट है. नाव वी हॅव कम टू मिनिसो. सगळ्यांचा फेवरेट, कारण इथे वेगळंच काय ऑप्शन. सो इथे येऊन आमचं मोर ऑफ सगळं किड्स रिलेटेड शॉपिंग झालेली आहे. हे पुढे वरती सगळं फूड एरिया आणि इकडचं सगळं तुम्ही जर बघायला नाही तर सगळं किड्स एरिया आहे. अँड अवर बर्थडे बॉय. सो कसं वाटतंय?
आम्ही आता एकदम स्पेशल जागेवर चाललो सनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. इकडून जायचं आणि सनीचा बर्थडे तर ऑफकोर्स स्पेशल व्हायलाच पाहिजे. सो चलो लेट्स गो. आय होप तुला आवडेल. शॉपिंग आमच्यापेक्षा नायसाची जास्त शॉपिंग केली आम्ही काय घेतलं नाही जास्त. Atlas. Number 1 in Italy. We have reached Finn's World's Best Beach Club. आणि इथे आम्ही सेलिब्रेट करू बर्थडे. भेटू आपण. थँक्यू सो मच. आम्ही मिस करू आम्ही तुम्हाला सगळ्यांना. भेटू लवकरच. आम्हा भेटू आपण. चलो बाय. टेक केअर. येस येस येस. व्हॉट्सअप कर. चलो.
टाइम स्पेंड केला, फुल एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि आता बॅक टू हॉटेल. तेव्हा आमचे झालेले ना फायनली 2 लाख सबस्क्रायबर्स. फायनली 2 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत नव्यांजलचे. आम्ही कधीपासून वाट बघत होतो की होतील. कोइन्सिडन्स काय की आज शुभ दिवस असा की डॉक्टर सनी डाके यांच्या वाढदिवसानिमित्त हे 2 लाख झालेले आहेत कम्प्लीट. आणि म्हणावं तेवढं कमी आहे रचनाबद्दल, कारण की तिचा जो काय म्हणतात त्याला मेहनत आणि डेडिकेशन मेहनत. आता आम्ही बाहेर पण आहोत ना, तर ती रात्री ब्लॉग एडिट करते आणि अपलोड करत ठेवते, पण मी सकाळी करतो कारण की रात्री आपल्याला डायरेक्ट झोप येते. तर ती रात्रीचं खोबरं करते. आम्ही आधी जे करायचो पण मी सोडून दिला, तर ती करते अजून. पण तिचं डेडिकेशन तेवढं आहे. मी जर विचार केला की मला उद्या नाही टाकायचं, मला एडिट करायला कंटाळाला, मी परवा टाकतो, पण तिला उद्याच्या उद्या टाकणे, कारण डेली ब्लॉग करणं नॉट इझी. शूट करणं खूप इझी आहे सगळ्यांना. सनी दादा शूट करतो, पण नाही तो पण एक डिफिकल्टच आहे, कारण शूट करणं इझी आहे, त्याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे एडिट करणं. एवढी झोप येते ना, कारण की एवढा मोठा ब्लॉग एडिट करायचा आणि त्याच्यानंतर तो ब्लॉग एडिट केल्यानंतर परत रिपीट बघायचा आणि मग तो सेव्ह करायचा, अपलोड करायचा. खूप मोठी मेहनत आहे. त्याच्यात पण जर कॉपीराईट आलं तर मग लागले. सगळीच तारीफ म्हणजे सगळीच माझी तारीफ करतात, पण जे सर्वात मनापासून तारीफ करतो ना तो हा माणूस. ट्रस्ट नाही, पण नाही, मी खरं ते बोलतो, कारण की मी या क्षेत्रात उतरलो ना. मी सांगितलं ना की जसं मागच्या वेळेस पण सांगितलं की मी कधी माझ्या कॉलेजमध्ये वायवा पण नाही दिलेली. माझा एवढा सेल्फ कॉन्फिडन्स नव्हता माझ्याकडे, तो रचनामुळे आला माझ्याकडे, आणि त्याच्यामुळे मी कॅमेरा समोर एवढं बोलू शकतो. हे जे मी बोलतोय ते तिची देणे आहे ऍक्च्युली. त्याच्यासाठी मी प्राऊड फील करतो रचनाला की थँक्यू. आणि तुला परत अभिनंदन. लवकरच आपले 500K होणार आहेत, थोड्याच दिवसात होणार आहेत, म्हणजे होतीलच, कारण की सगळ्यांचं प्रेम तुला एवढं मिळत आहे. सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे पॉसिबल आहे. थँक्यू सो मच. सगळ्यात मोठं गिफ्ट आहे रचनाकडनं मला 2 लाख सबस्क्रायबर. अरे बापरे. त्याच्या मागे भरपूर सारी मेहनत आहे, म्हणजे ऍक्च्युली सनी दादाची पण मेहनत आहे. आणि तिने खूप 2 लाख काढण्यासाठी खूप पर्सनॅलिटी, खूप सारं विचार केलाय की कसं काय. सर्वात जास्त मला जी सिरीज आवडली असेल ती म्हणजे तिची ती कुकिंग 6 ते 7. नाही, मला नॉर्मली आम्ही व्हिडिओ बनवायला सांगतो कुकिंगचा माझा, आणि त्याचं म्हणजे असं संताप होतं की नाही ते इकडे कांदा करपून जाईल असं होतं. पण ती एकटी कॅमेरा सेट करून सकाळी 5 वाजता. ते पण आपली गडबड किती असते, टिफिन आणि मला सिरीज ही आवडली ती नील आणि अवनीवाली. त्याच्यामध्ये माझी एंट्री होणार होती, पण तेवढ्याच सिरीज संपलेली. होपफुली मी वाट बघेल रचना नवीन एक सिरीजची ज्याच्यामध्ये माझी एंट्री असेल आणि खतरनाक रोल असणार आहे माझा त्या सिरीज मध्ये. सो लेट्स सी. तुम्हाला असेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं, कारण की त्या अजून एक अशी सिरीज आम्ही काढणार आहोत की त्याच्यामध्ये मी एंट्री करणार आहे आणि माझा रोल त्याच्यामध्ये खतरनाक असणार. आणि ज्ञान पण होणार त्या मध्ये. दीदी आणि तू आम्ही खूप धमाल केली आहे. सनीचा बर्थडे अमेझिंग चालले. ते मला बोलायचं. प्लीज इंटरप्ट करतो तुला की मी ही गोष्ट आम्ही माझ्या ब्लॉग मध्ये मी सांगितलीच आहे खूप काय गोष्टी, की माझा बर्थडे मी खूप वर्ष इंडियाच्या बाहेर करतोय किंवा घराच्या बाहेर करतोय. तर मग मी फाल्गुनीचा बर्थडे पण असाच बाहेर केला एकदा. यावेळेस सनी दादाचा. आता मला माझ्याकडे माझा टार्गेट आहे रचना की बाहेर करायचं म्हटलं की ती पहिले नको मला नाही करायचं असं, पण मी नक्कीच पुढचा बर्थडे जरी नाही झाला तर त्याच्या पुढचा बर्थडे तुम्हाला बाहेर करून दाखवेल तिचा. हा माझा हे मला ठाम विश्वास आहे आणि मी करून टाकेन. आणि सनी दादा तुला कसं वाटलं? लोकेशन मी चूज करेन तू करशील. तुला कसं वाटलं तुझा वाढदिवस? खूप एन्जॉय. माझ्याकडे धुरा दिलेली ती धुरा मी व्यवस्थित पार पाडली. नाही, पण अभिनेच आम्हाला ऍक्च्युली खूप फोर्स केलं की लेट्स गो. छान असं शेवटचा दिवस आहे आपला बालीमध्ये. आम्ही तर बिलकुल, मी तर सर्वात लास्ट होती बिकॉज मला ज्ञानाची जास्त. आणि त्याच्या आधी मी, आणि मग नंतर हे दोघं पुढे. ह्या दोघांनी तर फुल एन्जॉय केले, मजा आली. यांनी सुद्धा. आणि फाल्गुनीचा तर विषयच नाही, आली नाही आली फाल्गुनी एकच आहे.
तिला म्युझिक म्हणजे नको. मुलींनी पण धमाल केली. यस, नानाला मी पूल मध्ये घेऊन गेलो, नाना आणि नायसाला. त्याच्यामध्ये आम्ही मस्त धमाल केली. मी एक व्हिडिओ मी काढलेला, एवढा सुंदर व्हिडिओ होता, पण तो माझ्याकडून डिलीट झाला. रचना होतीच तिकडे, पण तेव्हा ते वाजवायला आलेले, तेव्हा ह्या दोघींच्या इथे वाजवत होते ते मस्त आणि एंटरटेन करत. सगळं डिलीट झालं. हा ना, कसं काय? पण अरे किती क्यूट. म्हणजे मी आणि न्याना आणि नायसा असं खाली बसलो आणि ते आमच्या पाठीमागे चौघा आले ड्रम वाजवायला. ते एवढं भारी वाटत होतं. फायनली वी आर चेकिंग. म्हणजे बॅग्स घेऊन येते. हे काय इकडे कनेक्टेड छोटस बाथरूम. चलो थांब बॅग. माझी बॅग. फायनली द डे कम्स टू एन एंड. वाजले आहेत 12:30 अँड खूप छान झालं बर्थडे सेलिब्रेशन. म्हणजे एक बर्थडे मला असा पाहिजे होता जिथे इंटरनॅशनली ट्रॅव्हल करून बाहेर मस्त असं सेलिब्रेट करता येईल विथ फॅमिली फ्रेंड्स. इंटरनॅशनल पेक्षा ना दरवेळेशी काय होतं माहिती का, सनी बर्थडेच्या दिवशी ट्रॅव्हलिंग जास्त होत असतं. यावेळेस त्याचं असं होतं की नाही, थोडंसं मला रिलॅक्स थोडं माझ्याप्रमाणे फुल यावेळी स्टँड घेतलेला की मला म्हणजे प्रॉपर रिलॅक्सेशन म्हणजे पूर्ण ट्रिपवर सनी जेवढे शब्द नसेल ना बोलला तो तेवढे शब्द आज बोललाय पूर्ण दिवसात. आणि कोणीच त्याला काही बोललं नाही, कारण सनी खूप क्वचित बोलतो आणि सनी डिमांड नाही करत काही गोष्ट. खूप कमी. जर आमच्यात ना कोणीच डिमांडिंग नाहीये, बट सनी त्यातल्या त्यात खूप कमी बोलतो. चल यावेळी थोडंफार आपण पॅम्पर करूया स्वतःला, कारण सेल्फ पॅम्परिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि थरोली एन्जॉय. स्वतःचा विचार करण्यात काहीही चुकीचं नाहीये, करायलाच पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी सेल्फिश होणं पण फार गरजेचं आहे. कारण जर आपण हे वाट बघत बसलो ना, हा विचार करेल, तो विचार करेल, हा आपल्यासाठी हे करेल, नाही. स्वतःसाठी टाइम काढणं हे सगळ्यांना मी म्हणते, स्वतःसाठी टाइम काढणं फार गरजेचं आहे. काही लोक बोलू दे, पण काढा तुम्ही स्वतःसाठी टाइम. आणि छान गेला आजचा दिवस. आय होप तुला सुद्धा आवडला असेल. थँक्यू फॉर सच अन अमेझिंग ट्रिप. आणि छान अरेंज केलेलं. ओव्हरऑल आमची ट्रिप खूपच कस्टमाइज केलेलं. आम्ही कस्टमाइज करून घेतलेली. कस्टमाइज केल्यामुळे खूप सारे प्लॅन आम्ही आमच्यानुसार चेंज करू शकलो. जसं की आजचं जे होतं ते आमच्या आयटरनरीमध्ये नव्हतं. रेदर जेवढं पण आम्ही संध्याकाळचं इव्हनिंग टाइम जिथे आम्ही स्पेंड केलेलं आहे ते आम्ही आमच्यानुसार स्पेंड केलेलं आहे. आणि जेवढे पॉइंट्स आम्ही कस्टमाइज केलेले स्टार्टिंगला जेव्हा आम्ही आलेलो त्यातले आम्ही खूप चेंजेस केले. काही पॉइंट्स आम्ही कव्हर सुद्धा केलेले नाही, कारण आम्ही आमचा कम्फर्ट लेवल सुद्धा पाहिला. आमच्याबरोबर आमची मुलं होती. ट्रॅव्हलिंगला किती टाइम जातोय, किती टाइम कन्झ्युम होते, स्वतःसाठी किती टाइम द्यायला पाहिजे. कारण ट्रिपला आलो तर मला असं वाटतं थोडंसं एक लिजर टाइम सुद्धा असायला हवाय. बट जर आम्ही नेहमीच म्हणते की आपल्याला जर नवीन जागा एक्सप्लोर करायचं असेल तर त्याच्यासाठी थोडीशी धावपळ करावीच लागते. आणि ती आम्ही बऱ्यापैकी केली. खूप सारे छान छान नवीन प्लेसेस सुद्धा बघितले. कितीही बोललं तरी खूप काही गोष्टी सुटून जातात. सो सगळ्याच टायमाला सगळीकडे आपण नसू शकतो. अँड दिस इज नॉट द एंड. जसं आम्ही आधी 5 वर्ष आधी बाली केलेलं, 5 वर्षानंतर परत एकदा बाली केलं. 5 इयर्स बॅक आम्ही बालीचं तो कम्प्लिटली वेगळा होता बाली एक्सपिरियन्स. युथफुल होतं, थोडंसं जास्त म्हणजे रोड ट्रिप्स केलेले. म्हणजे आणि त्यावेळेस कसं होतं माहितीये का, आम्ही सुद्धा वेगळे होतो. एक रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती आमच्यावर. आणि आम्ही एक वेगळं आमच्यात सुद्धा एक उत्साह होता. आता विथ टाइम ना ते सगळं थोडंसं असं कमी होत गेलंय. जसं की त्यावेळेस आम्ही ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघायला लागतात, लहान मुलांचं बघायला लागतं. आणि
म्हणजे मी आणि फाल्गुनी तेच म्हणत होतो 5 years बॅक आपण जे पोटॅटो हेड क्लबला गेलेलो तो एक्सपिरियन्स वेगळा होता. त्यावेळेस आमचा उत्साह खूप वेगळा होता. ह्या वेळेस कसं होतं किड्स आमच्या बरोबर होते, टाइम बरोबर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते, आपलं एक सेन्स ऑफ थिंकिंग चेंज होतं, आपलं एक मॅच्युरिटी लेवल वाढते. सो ह्या वेळेस फक्त त्यांच्याकडे फोकस होतो की अरे त्यांना थोडंसं खेळायचं, त्यांचं असं विथ टाइम आपण चेंज होत जातो. आपण आपल्या मुलांबद्दल विचार करतो, पण आम्ही आमचा सुद्धा विचार केला. पण आमचे जे लाइकिंग्स आहेत ते थोडेसे कमी झाले या सगळ्याबद्दल थोडंसं कमी झालं. बट मला आनंद आहे की सनीने खूप एन्जॉय केलंय. त्याला जसं त्याचं बर्थडे हवं होतं तसं त्याने एन्जॉय केले. एनिवेज सो लास्टली मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलेल, कारण इथपर्यंत पोहोचणं, 2 lakh सबस्क्रायबर्स, आपले 2 lakh युट्यूब फॅमिली मेंबर्स होणं हे पॉसिबल नव्हतं. हे तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे, जसं मी नेहमीच म्हणते, हे त्याच्यामुळे पॉसिबल झालंय. जशी माझी पूर्ण फॅमिली मला साथ देते, तसंच तुम्ही सुद्धा मला पूर्णपणे साथ देतात. तुम्ही सुद्धा पावलांवर मला सजेशन्स देतायत, पावलांवरती मला मोटिवेट करतायत. तुम्ही सुद्धा मला काही ना काहीतरी नवीन शिकवतायत. मला आवडतं जेव्हा तुम्ही मला कमेंट करतात की मी 48 yearsची आहे, मी 54 yearsची आहे आणि मी तुझे व्लॉग्स बघते, तू असं करते तसं कर. मला खूप आवडतं. मला एक आईसारखं कोणतरी मला बोलतंय, एक आईसारखं मला प्रेम करतंय. आणि ह्यातच आहे ना, म्हणजे मी ह्या जे 5 वर्षात जे कमवलं आहे हेच आहे आणि मला हेच पाहिजे, फॉर एव्हर मला हेच पाहिजे. प्रेम आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मी आयुष्यात काही जास्त मागत नाही, बट आय नीड दिस पॉझिटिव्हिटी, आय नीड दिस लाईक यु नो असं छान सगळं काही मला हवंय. आणि मी म्हणजे गुड वर्ड्स आणि म्हणजे तुम्ही जे आमच्यासाठी जे एवढे काइंड वर्ड्स बोलतात ते आमच्यासाठी खूप मॅटर करतात आणि तेच आम्हाला प्रोत्साहन करून आम्ही पुढच्या गोष्टी म्हणजे पुढचं वाटचालीला आम्ही लागतो. राईट. आणि मी जसं नेहमीच म्हणते की प्रत्येक जर्नी आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते. या जर्नीमध्ये पण आम्ही खूप काही शिकलो, खूप काही लोकांना भेटलो, वेगवेगळ्या देशातल्या लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. ते फार एक इम्पॉर्टंट होतं. त्यातला जो एक तो ट्रॅव्हल जर्नीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो, वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि खूप काही नवीन शिकून जातो, खूप काही नवीन लेसन्स मिळून जातात. आणि हेच तर मेन असतं की ट्रॅव्हल इज लाईक अ थेरपी. आणि तेच आमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती पाहिजेच, एक ब्रेक पाहिजे असतो. आणि येस, हा इकडेच आम्ही ब्लॉग एंड करतोय. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल युअर काइंड वर्ड्स, फॉर ऑल द लवली विशेस अँड फॉर 200K सबस्क्रायबर्स. म्हणजेच आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स अजून वाढत चालली आहे. सो थँक्यू सो मच. कीप लव्हिंग अँड सपोर्टिंग अस. अँड येस, लव्ह यू ऑल. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.